तर उद्या ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडणारे विधिमंडळांसोबतच विधिमंडळातील या विषयाची चर्चा विधान भवनात सुद्धा रंगली। दरम्यान भाजप आमदार परिणय फुकेंनी एक कविता सादर करत या मेळाव्यावरती निशाणा साधला। बघूयात। मनसे आणि उभाटाची जी सभा आहे त्यात माझं या माध्यमातून मागणी आहे की त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त केला पाहिजे आणि ती सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आभार सभा म्हणून त्यांनी घोषणा केली पाहिजे आणि त्यांचा आभार घेतला पाहिजे। एक कविता म्हणून मी संपवतो। घरात आईला म्हणणार मम्मी, कारण हे जे मराठीचा पुडका करतात आहे ना आणि जे उद्या जे सभा घेत आहे त्यांच्याकरता ही कविता आहे। घरात आईला म्हणतात मम्मी, मोर्चामध्ये जाणार आम्ही, कॉन्व्हेंटमध्ये घेणार शिक्षण, मराठीचं करणार रक्षण, सुट्टीसाठी आहे युरोप, दुसऱ्यांवर करणार आरोप, सत्तेसाठी वेगळे झालो, सत्तेसाठीच एकत्रित आलो, लाथाडलेले जनतेने काय करतील कोण जाणे, हिंदुत्वाचे कधी दुकान, कधी प्यारी टिपू सुलतान, कास मराठीची धरली, निवडणुकीत केमछो वरली, धारावीत दाखवली रुबाब, लुंगी बहादूर छोटे नवाब, भारतभर 12 बार चिंध्या, एक ना धड, अस्तित्वाची धडपड, बुडा खालून गेल्या खुर्च्या, म्हणून मराठीचा मोर्चा, मोडीत कधीच निघाला ब्रँड, मोडीत कधीच निघाला ब्रँड, सावभावाने वाजल्या बँड। परिणय फुकेंनी सादर केलेली ही कविता ठाकरे बंधूंवर निशाणा साधत। तर मराठीच्या संरक्षणासाठी मराठी संघटना एकवटलेल्या आहेत। मराठी एकीकरण समितीकडून पोलीस उपायुक्तांना निवेदन दिलं जाणार आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी माणसांना घर नाकारणं, मराठी भाषेवरती अन्याय, विशिष्ट समाजाचा उल्लेख करून शहरात वातावरण बिघडवणं, शहराला निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडूनच समाजाला पुढे करून तेढ वाढवणं, पोलिसांनी गुन्हा नोंदवून सुद्धा दुकानं बंद ठेवून जमाव करून पोलिसांवरती दबाव आणणं, हे आम्ही मराठी बांधव खपवून घेणार नाही असा इशारा देण्यात आलाय। मीरा रोड में मराठी कौन बात करता है, या तो सब हिंदी बात करते हैं। तेव्हा त्याला विचारलं की बाबा महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, महाराष्ट्रात कुठली भाषा चालते, तर तो सांगतो महाराष्ट्रात सगळ्या भाषा चालतात। एवढा माच की तुला माहित नाही महाराष्ट्रात कुठली भाषा चालते ते। जर अशा पद्धतीने मराठीचा अपमान करायचा कोणी प्रयत्न केला तर तिथल्या तिथे कानाखालीच बसेल, दुसरं तिसरं काही नाही होणार। बेपारी आहात, बेपार करायला आलात, बेपार करा, नाही त्या गोष्टीत ना खुपसू नका, नाही तर आयुष्यभर दुकानाच्या काचा बदलाव्या लागतील बेपार सोडून। मीरा भाईंदर ही आगरी कोळ्यांची संस्कृती जपणारं शहर आहे, आगरी कोळ्यांचं शहर आहे। आजही इतर भाषिक जेव्हा व्यवसायानिमित्तानं मीरा भाईंदर शहरामध्ये येतात ते हेच म्हणतात की हे आगरी कोळ्यांचं शहर आहे, आम्ही बाहेरून आलोय आणि आम्हाला ह्या शहरामध्ये मान मराठी समाजानं दिलेला आहे। आणि अतिशय गुण्यागोविंदानं राहत असताना गुंडगिरी करून आणि स्वतःला राजकीय पोळी भाजण्याकरता किंवा महापालिकेच्या निवडणुका आल्यानंतर काहीतरी आपण असं वक्तव्य करावं, असा वाद निर्माण करावा आणि त्यातनं आपल्याला राजकीय फायदा होईल, ह्या आशेनं जरी कुणी मीरा भाईंदरचं वातावरण खराब करत असतील तर प्रताप सरनाईक त्या शहराचा आमदार म्हणून कुणालाही बक्षीस देणार नाही। तर विधानसभेच्या विशेष बैठकीला काही मंत्री आणि काही सदस्य उपस्थित नसल्यामुळे लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ आली। मंत्री जयकुमार रावल सभागृहात उपस्थित नाहीत, त्यामुळे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी नाराजी व्यक्त केली। पहाटे लवकर उठून लक्षवेधी मांडण्यासाठी आलो पण मंत्री नसल्यामुळे खोपड्यांनी नाराजी व्यक्त केली। दुसरीकडे लक्षवेधी मांडणारे सदस्य उपस्थित नसल्यामुळे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी देखील नाराजी व्यक्त केली। आम्ही कधी ना सकाळी उठणारे, सकाळी 6 वाजता उठलो, या सगळ्या लक्षवेधीचा अभ्यास केला। मंत्री महोदय पायठले आले असं सांगण्यात आलं आहे, ठीक आहे, मंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेचा आम्ही त्या ठिकाणी पुढे ढकलण्यात यावी। मला असं वाटतं आणखी एक आठवडा आपल्याला मिळतो आहे पुढचा, त्यामुळे आणखी जास्त अभ्यास तुमचा होऊ शकेल आणि चांगल्या प्रकारे ही लक्षवेधी लागेल। ही लक्षवेधी इतकी महत्त्वपूर्ण होती कारण शासनाने केलेल्या 2 गठीत समितीच्या अहवालावर आज चर्चा होणार होती। एक तर लक्षवेधीसाठी आपण स्पेशल सिटिंग देत असतो। आम्हाला ही जी विषय पत्रिका मिळाली रात्री 11:30 वाजता। आम्ही सर्व आता 11:30ला मिळाल्यानंतर सकाळी ब्रीफिंग घेणे, पुन्हा सभागृहामध्ये येणे,
प्रश्नाची उत्तरं देणे आणि अशा वेळेला सदस्य अनुपस्थित राहणे, मला वाटतं हे योग्य नाही आहे. हे रेकॉर्डवर आलं पाहिजे. नसतं ही स्पेशल सिटिंग कशाला लावता? एक लक्षवेधी घेतली, 3-4 तुमच्या आता पुढे ढकलल्या जात आहेत. हा सभागृहाचा सुद्धा वेळ वाया जातो, अधिकाऱ्यांचा वेळ वाया जातो. यापुढे असं होत असेल तर कृपया स्पेशल सिटिंग घेऊ नये अशी आमचं धारणा आहे.